नमस्कार, मी माधुरी आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माधुरीज रेसिपी मराठीमध्ये. चला तर आज आपण बघणार आहोत. उन्हाळा सुरू झाला आहे आणि सर्वांनाच थंडगार काहीतरी खाण्याची इच्छा जरूर होते. मग हीच हायजेनिक पद्धतीने अजिबात बाहेर न बनवता एकदम आपल्या घरच्या साहित्यात, एकदम कमी साहित्यात, फक्त बनवायला थोडासा वेळ जास्त लागतो, पण तुम्ही जर बनवली ना, तुम्ही म्हणाल की अरे वा, किती सुंदर आहे. आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी मोठीसुद्धा आईस्क्रीम बाउलमध्ये बनवली होती आणि ती व्यवस्थित कट देखील करून घेतलेली आहे. जशी दिसायला एकदम छान परफेक्ट दिसते, खायला तर तुम्ही विचारूच नका, इतकी सुंदर लागते. ही मलाई कुल्फी बनवण्यासाठी एकदम घरचंच साहित्य वापरले आहे. जास्तीचं साहित्य अजिबात लागत नाही. आणि मेन म्हणजे बाहेर ज्या बनवल्या जातात ना, त्याची पद्धत किंवा मग ते दूध कोणत्या प्रकारे वापरलं जातं, कशा पद्धतीने वापरलं जातं आणि ते चांगल्या पद्धतीचं आहे की नाही, हे सर्व प्रश्न आपल्याला पडतात. त्यामुळे आपण मुलांना ते देत नाही. पण मी घरच्याच पद्धतीने आणि घरच्याच साहित्यात बनवलं आहे, एकदम हायजीनिक पद्धतीने बनवलं आहे आणि एकदम सुंदर ही कुल्फी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे. चला तर मग वेळ न वाया घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये थोडंसं हलकंसं 2-3 चमचे मी आधी पाणी टाकून घेतलं. त्याने काय होतं, जे दूध जे आपण टाकतो ते दूध अजिबात खाली तळाला लागत नाही किंवा चिटकत नाही आणि किंवा जळतसुद्धा नाही. त्यामुळे थोडेसे 2 ते 3 चमचे पाणी टाकणं आवश्यक आहे. याने काय होतं, दूध जे आहे ना, आपण थोडंसं हलवायला म्हणजे 5 ते 6 मिनटं लागले किंवा मग पटकन मिक्स केलं नाही तर खाली लागत नाही. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, दूध जे आहे ना, गरम करायला ठेवलेलं आहे. दुधाची क्वांटिटी साधारणतः मी 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे आणि इकडे मी साधारणतः 7 ते 8 चमचे साखर घेतलेली आहे. साखर जी आहे ना, मी पसरट पॅनवरती टाकून घेतलेले आहे आणि तिचं कॅरमेल तयार करून घेते. कारण साखरेचं कॅरमेल जेव्हा टाकू ना, त्याची टेस्ट अजून छान लागते आणि मेन म्हणजे आपल्या कुल्फीला रंग खूप सुंदर येतो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, साखरेचं कॅरमेल व्हायला साधारणतः 3 ते 4 मिनटं लागतात. खूप जास्तीचा वेळ लागत नाही. साखरेचं कॅरमेल लगेच होतं. या ठिकाणी मी दूध ठेवलेलं होतं आणि दुधाचं जे आहे ना, क्वांटिटी तुम्ही बघू शकता. पूर्ण पॅन जो आहे ना, परफेक्ट प्रमाणात भरलेला आहे आणि तो पूर्ण आता आपल्याला आटवून घ्यायचा आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, साखरेचं कॅरमेल झाल्यानंतर दुधात टाकल्यानंतर ते थोडंसं चिकट झालं आहे, पण काही हरकत नाही. ते दुधामध्ये ठेवलं की ते गरम उष्णता मिळाली की पुन्हा मेल्ट होतं. या ठिकाणी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडेसे काजू, बदाम, पिस्ता असं सर्व ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले आहे आणि ड्रायफ्रूट्स टाकून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून त्याची प्युरी तयार करून घेतलेली आहे. प्युरी करणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता, गॅसची फ्लेम पूर्ण कमी आहे, अजिबात वाढवलेली नाही आहे आणि पूर्ण गॅसच्या फ्लेमवरती ही प्रोसेस करायची आहे. आणि बाजूने कडाने जी साय येते, दूध जेव्हा आटतं, जेव्हा कडेला जी साय राहते ना, ती नेहमी काढत चालायचं आणि मोडत चालायचं. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मी वरतून पण थोडेसे सुके ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले आहे दुधामध्ये आणि नंतर जी ड्रायफ्रूटची प्युरी आपण तयार करून घेतलेली आहे, तीसुद्धा मी त्या दुधामध्ये टाकून घेतलेली आहे. आता तुम्ही बघू शकता, चमच्याच्या साहाय्याने बाजूचे जे कडाचं असतं ना, ते असं काढून घ्यायचं. त्याचा थिकनेसपणा छान असतो आणि मेन म्हणजे त्याला चव पण खूप सुंदर असते. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, साधारणतः 7 ते 8 मिनटं या ठिकाणी दुधाला झालेले आहे आणि आता प्युरीसुद्धा आपण टाकलेली आहे. आता ह्या स्टेजला आपण दूध जे आहे पूर्ण आटवत न्यायचं आहे. चमच्याने सतत ढवळत राहायचं आहे, सतत मिक्स करत राहायचं आहे, कारण खाली दूध जे आहे ते लागणार तर नाहीच, पण सतत ढवळत राहायचं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, त्यानंतर जी प्युरी टाकून झाल्यानंतर साधारणतः 5 ते 6 मिनटं झालेले आहे आणि दुधाचा रंग तुम्ही बघू शकता, दुधाचा रंग पूर्णपणे चेंज झालेला आहे. आता यामध्ये आपण केशर टाकून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता, केशरचा रंगसुद्धा थोडा थोडा आता मेल्ट व्हायला सुरुवात होईल आणि नंतर इतका सुंदर मलाईदार कलर येईल ना. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आत्तासुद्धा किती छान रंग आलेला आहे आणि हेच आटवत दूध जे आहे ना, साधारणतः मला अर्धा तास लागलेला आहे आणि तुम्ही बघू शकता, पॅनमध्ये पूर्ण आटत चाललेलं आहे आणि खूप घट्टपणा येईपर्यंत आपल्याला हे दूध जे आहे पूर्ण आटवून घ्यायचं आहे. ही मलाई बर्फी किंवा ही मलाई कुल्फी बनवण्यासाठी फारसा वेळ थोडासा लागतो, पण साहित्य एकदम कमी लागतं आणि मुलंसुद्धा आवडीने खातील अशी मलाई कुल्फी. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, साधारणतः 9 ते 10 मिनटं झालेले आहे त्यानंतर आणि क्वांटिटी बघू शकता तुम्ही किती कमी झालेली आहे दुधाची आणि रंग बघू शकता किती सुंदर झालेला आहे.
या ठिकाणी तुम्ही बघू शकता साय जे आहे ना वरती जेव्हा येते ना तेव्हा ती मोडत मोडत आपण मिक्स करत राहायचं आहे आणि क्वांटिटी तुम्ही बघू शकता खूप कमी झालेली आहे. आणि या ठिकाणी मी आईस्क्रीमचे मोड देखील घेतलेले आहे. ही जी आईस्क्रीमचे बाऊल आहेत, आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि ह्या स्टेजला गॅस बंद करून ठेवायचा आहे आणि साधारणतः थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. नॉर्मल मिश्रण नॉर्मल टेम्परेचरवर हलकंसं कोमट असेल त्यावेळेस तुम्ही बाऊलमध्ये भरलं तरी चालेल. या ठिकाणी मी नॉर्मल टेम्परेचरवर थोडंसं कोमट झालेलं आहे आणि यावरतीच मी हे आईस्क्रीमच्या बाऊलमध्ये भरून घेतलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता आईस्क्रीमच्या बाऊलमध्ये भरून झाल्यानंतर वरतून जे आहे ना झाकण लावून घेतलेलं आहे मी. वरतून आईस्क्रीमची स्टिक टाकण्यासाठी जागा नाही आहे. मी नंतर ती आईस्क्रीमची स्टिक जेव्हा आपण काढू बाहेर तेव्हा लावणार आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी साधारणतः 3 बाऊल या ठिकाणी माझ्याकडे होते. ते सर्व 3 बाऊल मी मलाई कुल्फीचे भरून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता आणि ती उभी राहण्यासाठी जर स्टेबल राहण्यासाठी जर व्यवस्थित प्रॉपर उभी राहणार नसेल तर तुम्ही एखादा डब्बा घेतला, मी व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला दाखवतेच त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता. आता राहिलेलं मिश्रण जे आहे माझ्याकडे बाऊल संपले होते तर राहिलेलं मिश्रण जे आपल्याकडे अशी छोटी वाटी किंवा छोटं बाऊल असतं स्टीलचं त्यामध्ये तुम्ही टाकलं तरी चालेल. या ठिकाणी माझा जो हा बाऊल आहे ना साधारणतः 1.5 लिटर दुधामध्ये ते 3 आईस्क्रीम आणि हा बाऊल पूर्णपणे पॅक भरलेला आहे. एवढ्यापर्यंत मी पूर्ण दूध आटवलेलं आहे. आता वरतून जो आहे ना बाऊल जो आहे तो व्यवस्थित पूर्ण भरून घेतला आणि त्यानंतर वरतून जो आहे ना आपण फॉईल पेपर लावून घ्यायचा आणि वरतून स्टिक जी आहे ना तुम्ही वरतून अशी टाकून घेऊ शकता किंवा नाही टाकली तरी चालेल. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी असा डब्बा घेतलेला आहे आणि त्यामध्ये ते बाउल्स जे आहे ना आईस्क्रीमचे ते उभे केले. कारण काय होतं जर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर थोडंसं कलंडलं वगैरे किंवा खाली पडलं तर ती आईस्क्रीम वन साईड जाईल. त्यामुळे मी काय केलं एक डब्बा घेतला आणि त्यामध्ये ठेवलं. साधारणतः पूर्ण रात्रभर मी हे फ्रीजमध्ये ठेवलं आहे आणि रात्रभर मी फ्रीजमधून ठेवल्यानंतर सकाळी मी ही मलाई कुल्फी काढलेली आहे. साधारणतः तुम्ही 7 ते 8 तासानंतर काढलं तरी चालेल. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता थोडंसं मी मलाई कुल्फी काढण्यासाठी हलकंसं त्याला पाण्यामध्ये डुबवून घेतलेलं आहे. त्याने काय होतं जे बाजूची आईस्क्रीम आहे ज्या बाऊलमध्ये आपण ठेवली ती सुटायला मदत होते आणि आईस्क्रीम जी आहे ती बाहेर निघण्यासाठी मदत होते. या ठिकाणी अजूनही ती थोडीशी निघत नाही आहे. तोपर्यंत आपण 2दा परत पाण्यामध्ये थोडंसं साईडचं बुडवून घेतलं आणि साईडला ठेवून दिलं. या ठिकाणी आता यालासुद्धा आपण पाण्यामध्ये थोडंसं डिप करून घेऊया. त्याने काय होतं आतली जी आईस्क्रीम आहे ती जास्त घट्ट झालेली असते, ती थोडीशी नॉर्मल कन्सिस्टन्सीमध्ये येण्यासाठी वेळ मिळतो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही जी आहे ना एकदम परफेक्ट बनली आहे आणि पटकन लगेच बाहेर काढली तर पटकन मेल्ट व्हायला सुरुवात होते. त्यामुळे काय करायचं पटकन स्टिक आतमध्ये टाकायची, पटकन मुलांना खायला दिली तरी चालेल आणि एकदम चविष्ट छान आणि मलाईदार कुल्फी आपली इथं बनून तयार होते. या ठिकाणी बघू शकता एकदम छान अशी व्यवस्थित फिरवून घेतली आणि एकदम परफेक्ट या ठिकाणी आपली मलाई कुल्फी तुम्ही बघू शकता. त्याचा रंग बघू शकता, रंग तर एक नंबर आलेला आहे आणि एकदम घरच्या पद्धतीने घरच्या साहित्यात तयार केलेली ही मलाई कुल्फी. अजिबात जास्तीचं साहित्य लागत नाही आणि मुलं खूप आवडीने खातील. या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्टिक अशी वरतून लावायची आणि हलकंसं राऊंडमध्ये फिरवायचं आणि त्यानंतर तुम्ही असं डिशमध्ये काढून घ्यायचं आणि वरतून गार्निश करण्यासाठी तुम्ही त्यावरती ड्रायफ्रूट्स टाकू शकता. खूप सुंदर लागते खायला तर तुम्ही अप्रतिम लागते, एकदम रबडीसारखी लागते. तुम्ही नक्की बनवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. याने काय होईल माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. त्या ठिकाणी कुल्फी जी आहे त्या डिशमध्ये काढून झालेल्या आहे आणि बाउलमधली कुल्फीसुद्धा आपण व्यवस्थित थोडीशी मेल्ट झाली असेल तर आपण ती व्यवस्थित गोल फिरवून आणि डिशमध्ये काढून घेऊया. डिशमध्ये काढून झाल्यानंतर तुम्ही त्याचे कोणत्याही प्रकारचे काप केले त्रिकोणी किंवा चौकोनी तरी खूप सुंदर दिसते. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता पूर्ण कुल्फी जी आहे ना खूप सुंदर या ठिकाणी तयार झालेली आहे आणि डिशमध्ये पण काढून घेतले आहे. वरतून तुम्ही छान ड्रायफ्रूट्स टाकून गार्निश करा आणि ह्या उन्हाळ्यामध्ये मुलांना नक्की बनवून खाऊ घाला आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कुल्फी कशी तयार झाली होती.